प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. किती वाटते ओढ मनाला सहवासाची तुझ्या मला. किती वाटते ओढ मनाला सहवासाची तुझ्या मला. बिलगुनी बसलो तुझ्या पदाला. बिलगुनी बसलो तुझ्या पदाला. त्यजू नको रे कधी मला. होय, निकोदेमस प्रभू येशू ख्रिस्ताच्या सहवासात रमलेला. प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर संपूर्ण रात्र जरी त्यांनी चर्चा केली असती तरी सुद्धा ती चर्चा अपुरीच राहिली असती. परंतु निकोदेमस येशूच्या सहवासात राहतो, त्याच्याबरोबर चर्चा करतो आणि एकूण 4 विषयांवरती येशू त्याला व्यवस्थितपणे शिकवण देतो. त्यातील पहिला विषय आज आपण चिंतनासाठी घेणार आहोत की जेव्हा निकोदेमसने प्रभू येशू ख्रिस्ताची स्तुती केली आणि त्याला सांगितलं की परमेश्वर असल्याशिवाय अशा गोष्टी कोणी करू शकत नाही, तेव्हा येशूने एक महत्त्वाचं वाक्य म्हटलं की नव्याने जन्मल्याशिवाय कोणीही देवाचं राज्य पाहू शकत नाही. हे वाक्य अत्यंत महत्त्वाचं आहे. नव्याने जन्मणं म्हणजे नक्की काय, ह्याचा अर्थ निकोदेमसने शारीरिकदृष्ट्या घेतला आणि म्हणूनच त्याने ताबडतोब प्रश्न विचारला की म्हातारा मनुष्य आपल्या आईच्या उदरात पुन्हा कसा जाऊ शकतो. म्हणजे तो अजूनही शारीरिक पातळीवरती चिंतन करत होता, परंतु येशू मात्र आध्यात्मिक दृष्ट्या त्याचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करतो आणि त्या स्पष्टीकरणासाठी तो सांगत आहे की तुम्हाला नव्याने जन्मलं पाहिजे. हे नव्याने जन्मणं म्हणजे नक्की काय असतं. ख्रिस्ती व्यक्तीचा बाप्तिस्मा झालेला असतो. हा बाप्तिस्म्यामुळे माणूस ख्रिस्ती बनलेला असतो. परंतु फादर लेस्ली राटस सांगतात त्याप्रमाणे कधी कधी आपण केवळ नावाचे ख्रिस्ती असतो. आपली श्रद्धा, आपली निष्ठा किंवा तत्वनिष्ठा बनलेली नसते. त्याच्यासाठी इंग्रजीमध्ये 2 शब्द आहेत. एक शब्द आहे कन्व्हेन्शन आणि दुसरा शब्द आहे कन्व्हिक्शन. कन्व्हेन्शन म्हणजे की आपण आता बाप्तिस्मा घेतला आहे म्हणून धर्म पाळायचा. परंतु कन्व्हिक्शन म्हटल्यानंतर मला मनापासून माझी श्रद्धा पटलेली आहे. मी अगदी मनापासून माझी श्रद्धा प्रत्यक्ष कृतीमध्ये आता उतरविणार आहे. आणि म्हणूनच लाईफ बाय कन्व्हिक्शन अशा प्रकारचं जीवन म्हणजे नवा जन्म. म्हणजे जुनं जे आहे ते सर्व टाकून द्यायचं, एक नवीन जीवनाला सुरुवात करायची. आत्ता आपल्या लक्षात आलं असेल पुनरुत्थान काळामध्ये हे वाचन कशासाठी आणलेलं आहे. कारण पुनरुत्थान काळामध्ये एक नवी सुरुवात करण्यासाठी आपल्याला पाचारण करण्यात आलेलं असतं की ही नवी सुरुवात कशा प्रकारे आध्यात्मिकदृष्ट्या नवा जन्म घ्यायचा. त्याचं प्रतीक आहे बाप्तिस्म्याचं पाणी, की आपला बाप्तिस्मा पाण्याने झालेला आत्ता पवित्र आत्म्याने आपला बाप्तिस्मा होणार आहे. त्याची पूर्वतयारी आत्तापासून आपण केलेली आहे आणि त्यासाठीच ईस्टरच्या जागरण विधीमध्ये आपण बाप्तिस्म्याच्या वचनांचं नूतनीकरण केलेलं आहे. त्यामध्येच नव्या जन्माची बीजं दडलेली आहेत. कशा प्रकारे की आपण सांगितलं मी सैतानाचा धिक्कार करतो, त्याच्या दुष्कृत्यांचा धिक्कार करतो, त्याच्या सर्व पोकळ आश्वासनांचा धिक्कार करतो. अगदी मनापासून ह्या गोष्टी माणूस जेव्हा करायला लागेल तेव्हा त्याचा नवा जन्म झालेला आहे असं आपण सांगू शकतो. उदाहरणार्थ एखादा व्यसनी माणूस जेव्हा सांगतो की मी दारूचा धिक्कार करतो, त्या दारूच्या सर्व दुष्कृत्यांचा धिक्कार करतो, त्या दारूच्या पोकळ आश्वासनाचा धिक्कार करतो आणि ह्यापुढे
दारू न पिण्याचं वचन घेतो तेव्हा त्याचा नवा जन्म झालेला असतो. आणि मग दुसरा भाग आहे परमेश्वरावरील श्रद्धा, की स्वर्ग आणि पृथ्वी ह्यांचा उत्पन्न करता सर्वसमर्थ परमेश्वर पिता ह्यावर मी श्रद्धा ठेवतो. इथपासून संपूर्ण आपला जो विश्वास अंगीकार आहे तो बारकाईने चिंतनपर म्हणायचा, त्याच्यावरती विचार करायचा आणि प्रत्यक्ष तसं जीवन जगायला सुरुवात करायची. हा आपला नवा जन्म असतो. त्याची काही प्रतीकं आपण प्रायश्चित्त काळामध्ये पाहिली. शोम्रोनी स्त्री आपली घागर तशीच सोडून गेली. नवा जन्म. जन्मांध माणूस सगळ्यांना सांगत राहिला, मला भेटलेला तो संदेष्टा आहे, तो देवाचा पुत्र आहे. लाजरस आपल्या कबरेतून बाहेर आला. ही सगळी नव्या जन्माची प्रतीकं. आता मरिया मग्दालिया, अम्माऊसच्या रस्त्यावरचे 2 शिष्य, 11 प्रेषित, 10 प्रेषित, संत थॉमस, संत पीटर, संत योहान किंवा जिवलग शिष्य, ह्या सर्वांनी हा नवा जन्म अनुभवला. आपण हा नवा जन्म अनुभवण्यासाठी काय करणार आहोत तपासून पाहूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.